तिची आसवे तिची सावली, व्यथा मनाची उरात लपली, स्वप्नामधला गाव शोधते स्पंदन वेडी राणी, धुंद नदीच्या काठावरची निळ्या नभाची गाणी, डोळ्यामधुनी अलगद सांगे कहाणी, मनस्विनी मनस्विनी मनस्विनी. आमचे सयाजीराव स्वतःच्याच पापांच्या ओझ्याखाली दबून मरणार आहेत एक दिवस. साहेब, पण तो तुमच्या बहिणीचा नवरा आहे ना? हो हो, आणि याच कारणामुळे तो सतत वाचत आलाय. पण आता मात्र त्याला कायमची अद्दल घडवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही दगडू. मला सांगा, अक्षय देशमुखच्या आईला तुम्ही कुठे ठेवलंय? याचा अर्थ तुला माझं काम करायचं नाही आणि मी कोणाला करू पण देणार. पस्तावशील मायकल. हा मायकल लोपिस आयुष्यात कधीच पस्तावलेला नाही. आणि हो, तुम्ही दिलेले पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होऊन जातील, ते पण व्याजासकट. आई, नितीन खूप बदललाय ग. तो माझ्याशी एवढा वाईट वागला तरीही मी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याच्या मनात अक्षय आणि माझ्याविषयी संशय. अच्छा ठीक आहे, तू सांगशील तसं. ओके, काय करूया आपण? नितीनला समजूया का? अगं काय तू सांगत होतीस ना नितीन खूप चांगला आहे, ताईचा क्लासमेट आहे, मग अचानक असं भांडायला का लागलाय? तो सयाजीमुळे बिघडलाय. आता हा सयाजी कोण? अक्षयचे भाऊजी. ए, मग आपण सयाजी नसताना नितीनला भेटलं तर? नको. का नको ग सीमा, मला काही सुचत नाहीये. मी ब्लँक झाले. ब्लँक? ए, आपल्याला ह्यातूनच मार्ग काढायचा आहे. सीमा, सगळे मार्ग सहज सोपे व्हावेत, मोकळे व्हावेत असं प्रत्येकाला वाटत असतं. असं नाही होत ग. आपण एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जावा तर नेमका दुसरा उभा राहतो. मग कसे काढायचे मार्ग? भीती वाटते ग. आणि मला कळतंय. ए, मला असं वाटतं की आपण नितीनला भेटावं. देशमुख साहेब, तुम्ही अजिबात काळजी करू नका. हो, तुमच्या आईंचा तपास चालू आहे आणि पोलीस खात्याला आपल्या कर्तव्याची जाणीव आहे साहेब. इन्स्पेक्टर साहेब, हा तपास तुम्ही तुमच्या पद्धतीने चालू ठेवाच, पण आत्ता मी सयाजीरावांच्या विरोधात कंप्लेंट द्यायला आलोय. काय कंप्लेंट आहे तुमची? कंप्लेंट तशी गंभीर आहे. त्याची तुम्ही चिंता करू नका, सांगा. इन्स्पेक्टर साहेब, त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. आणि माझ्या होणाऱ्या सासऱ्यांना सुद्धा त्यांनी जीवे मारण्याचीच धमकी दिली आहे. त्यांचं नाव काय? गजानन करमरकर. या मिस्टर करमरकरांचे मित्र जोशी, त्यांच्यावर सुद्धा त्यांनी प्राणघातक हल्ला केलाय. कशाने हल्ला केला? ते जोशी काका रस्त्याने एकदा चालले होते, तेव्हा या सयाजींनी भाड्याचे गुंड लावून गाडी खाली चिरडून मारण्याचा प्रयत्न केला त्यांना. पण गाडी कुठल्या प्रकारची होती? इन्स्पेक्टर, अर्थातच 4 व्हीलर होती ती. आणि हे माझे पीए दगडू त्या सगळ्या प्रकाराचे साक्षीदार आहेत. ज्यावेळी सर्व घडलं त्यावेळी तुम्ही तिथे उपस्थित होता? घडलेला सर्व प्रकार सांगा.
जोशीनं घेऊन हॉस्पिटलला गेलो. अच्छा, म्हणजे हे सगळे प्रकार करण्यामागे सयाजीचा नेमका हेतू काय? इन्स्पेक्टर साहेब, याचं उत्तर फक्त तोच देऊ शकेल, कारण तो सतत कुठल्या ना कुठल्या प्रकारे मला त्रास द्यायचा प्रयत्न करतोय. आणि नेमका माझा प्रॉब्लेम असा आहे की तो माझ्या सख्ख्या बहिणीचा नवरा आहे, त्यामुळे मी त्याला काही फारसं करूही शकत नाही. पण त्रास द्यायची एकही संधी त्यांनी सोडलेली नाही आतापर्यंत. पण आता त्याला लवकरात लवकर शिक्षा मिळायलाच पाहिजे. देशमुख साहेब, तुम्ही कसलीच चिंता करू नका. मला खंबीर साक्षीदार आणि योग्य पुरावा मिळाला तर गुन्हेगाराकडून गुन्हा कसा कबूल करायचा हे आम्हाला चांगल्या प्रकारेच माहिती आहे. इन्स्पेक्टर साहेब, तोच तर मोठा प्रॉब्लेम आहे. हा सयाजीराव अतिशय हुशार आणि चलाक माणूस आहे. माझ्या कंपनीमध्ये काम करताना त्यांनी पैशाचे इतके गैरव्यवहार केले की त्याचा आम्हाला कुठे सुगावाच लागला. त्यामुळे त्याच्या विरुद्ध पुरावे आणि साक्षीदार उभं करणं हे फार कठीण काम आहे. हे बघा, त्याचे सगळे गुन्हे सिद्ध होतील, पण त्यासाठी थोडा वेळ लागेल. प्लीज प्लीज तुम्ही त्या सयाजीवर लवकरात लवकर काहीतरी ॲक्शन घ्या. तुमच्या सासऱ्यांचे मित्र जोशी आणि सयाजीचा कॉन्टॅक्ट नंबर मला इथे लिहून द्या. इन्स्पेक्टर साहेब, हा सयाजी मला सतत कुठल्या ना कुठल्या प्रकारे अडचणीत आणायचा प्रयत्न करत असतो. जिथे संधी मिळेल तिथे मला त्रास देत असतो. त्यामुळे त्याला लवकरात लवकर गजाआड झालेला मला पाहायचा आहे. सो प्लीज टेक इमिजिएट ॲक्शन. शुअर. येऊ मी? येतो साहेब. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू सर. हॅलो. हॅलो, मी इन्स्पेक्टर जाधव बोलतोय, संघर्षनगर पोलीस स्टेशन. इन्स्पेक्टर जाधव, बोला. कुठे आहात? हां, मी घरीच आहे. हो, ताबडतोब पोलीस स्टेशनला या. पोलीस स्टेशन? पण साहेब, काय काम वगैरे? म्हणजे पोलीस स्टेशनला या म्हणजे सगळं समजेल. किती वाजेपर्यंत येत आहे? मी लगेच निघतो ना, म्हणजे एक तासाभरात पोहोचेन मी. ओके. कशाला बोलवलं असेल मला? नाही, गडकरीला सांगायला हवं. हॅलो. हा गडकरी, अरे तू लवकरात लवकर संघर्षनगर पोलीस स्टेशनला ये. अरे आता काही विचारू नकोस रे बाबा, तू लवकर निघ. हां, येतोयस? बर. तुझ्याशी थोडं बोलू? बोल ना, थांबलीस का? खरं तर हे सगळं तुझ्याशी कसं बोलू माझी हिंमतच होत नाहीये, पण बोलल्याशिवाय मला राहवतही नाहीये. अगं मग बोल. आडेवेडे कशाला घेतेस एवढे? नाही ग, अनु, तू जर का बोलली नाहीस तर मलाही असं वाटत राहील ना की तू का बोलत नाहीयेस आणि नक्की काय बोलायचं होतं तुला. ताई, पण तू रागावणार तर नाहीस ना? नाही, बोल.
ताई मला असं वाटतं की तू नितीनशी प्रेमाने बोलायला हवंस, त्याला समजवायला हवंस. थांब ताई, माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाहीये. तुला आपले लहानपणीचे दिवस आठवत आहेत? आपण लहान असताना मी तुला किती त्रास द्यायचे, छळायचे, मारायचे. कधी कधी तर आई बाबांनाही म्हणायचे की ताईच मला खूप त्रास देते. मग बाबा येऊन तुलाच खूप रागवायचे. पण ताई तू माझ्यावर कधीच चिडली नाहीस, नेहमीच मला प्रेमाने समजवत राहिलीस. आज नितीनला तू समजून घेत नाहीयेस म्हणून त्याची चिडचिड होते. ताई तू त्याला समजवायला हवंस. झालं. आता माझं ऐक अनु, तेव्हा तू लहान होतीस, पण नितीन आता लहान नाहीये. अगं मी त्याला ज्या पद्धतीने रिॲक्ट होताना बघितलंय ना, ती पद्धत. ताई अगं हे बघ, तू तुझी दृष्टी बदल. म्हणजे नितीन तुझा बॉस आहे असं तू समजूच नकोस, तर तो तुझा कॉलेजचा मित्र आहे असं मान. आणि तू ऑफिसला जातेस असं न मानता तू कॉलेजमध्येच जातेस असं समज ना. म्हणजे अनु, हे तुझ्या कथा कादंबऱ्यांमधलं काल्पनिक विश्व नाहीये. ऍक्च्युअल लाईफ मध्ये गोष्टी जितक्या साध्या आणि सरळ दिसतात ना, त्या तेवढ्याच कठीण असतात. आणि त्या सोप्या करणं आपल्याच हातात असतं ना ताई. ताई मला खरंच असं वाटतं की तू नितीनला समजवायला हवंस. नाही ग अनु, मला ना त्याचा राग यायला लागलाय हल्ली. असं तुला का वाटतंय ताई? ताई त्याची जी काही चिडचिड होते ना, त्याला फक्त तू कारणीभूत आहेस. मी? माझा काय दोष आहे या सगळ्यात? तुला कसं कळत नाहीये ताई? ताई अगं नितीनला असंच वाटतंय की तू आणि अक्षय त्याच्याशी खोटं बोलताय म्हणून. म्हणजे तू अक्षयशी बोलतेस, त्याच्या ऑफिसमध्ये जातेस, तोच तुझा बॉस असल्याप्रमाणे वागतेस, हे सगळं त्याला अपमानास्पद वाटतंय ताई. अगं ताई तूच विचार कर ना, नितीन तुझा बॉस असताना तू अक्षयच्या म्हणण्याप्रमाणे वागतेस, मग कुठल्या मुलाला राग येणार नाही? अनु, कदाचित तू म्हणतेस ते बरोबर आहे. हॅलो. हॅलो, मी इन्स्पेक्टर जाधव बोलतोय, संघर्षनगर पोलीस स्टेशन. सयाजी बोलताय का? हां मी सयाजी बोलतो, बोला. हे पहा, तुम्ही उगाच कायद्याचा आणि माझा वेळ फुकट घालवताय. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला माहित नसेल एक गोष्ट सांगतोय की तुम्ही माझा वेळ फुकट घालवताय. कळलं ना? कारण तुम्ही माझा कुठल्याही प्रश्नाचं उत्तर अजून दिलं नाहीये. तुम्ही एक काम करा, तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये या, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटेल. बरं बरं येतो मी काय घाबरत नाही तुमच्या धमक्यांना. कळलं ना? ठीक आहे. कोण येते साहेब? पण नाही, तो इन्स्पेक्टर आहे. मी संघर्षनगर पोलीस स्टेशनला जाऊन येतो. आपल्या वकिलांना घे आणि तिकडे पोच. ठीक आहे साहेब, तुम्ही लवकर ये. लगेच. वाचा वाचा, ही तुमच्या विरोधात केलेली लेखी कंप्लेंट आहे. देशमुख इंडस्ट्रीजचे चेअरमॅन अक्षय देशमुख आणि त्यांचे होणारे सासरे गजानन करमरकर यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच गजानन करमरकर यांचे मित्र जोशी यांना भाडोत्री गुंड पाठवून 4 चाकी गाडीने अपघात करण्याचा प्रयत्न केला. हे सगळं सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे पुरावे आहेत का? असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. आता मी तुमच्यावरती आरोप करतो की तुम्ही मला जीवे मारायची धमकी दिली.
तुम्हाला गुन्हेगार सिद्ध करायसाठी माझ्याकडे एक तरी पुरावा आहे का? नाही ना? मग हे बघा, तुम्हाला वॉर्निंग देण्यासाठी पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलंय. जर का उद्या अक्षय देशमुख किंवा त्याच्या घरातील कोणत्याही सदस्याला काही झालं तर त्याला जबाबदार तुम्ही असाल. तेव्हा एक इन्स्पेक्टर या नात्याने किंवा एक व्यक्ती या नात्याने तुम्हाला सांगू इच्छितो की हेवे दावे सोडा आणि व्यवस्थित राहा. तुमचा फायदा झाला नाही तरी नुकसान होणार नाही. सल्ला दिल्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे. सल्ला ऐकला नाही तरी चालेल, पण वॉर्निंग मात्र लक्षात ठेवा. समजा उद्या अक्षय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाला बरं वाईट काहीतरी झालं आणि मी शहरात नसेन, तरीही तुम्ही मला गुन्हेगार ठरवणार? अच्छा, म्हणजे तुम्हाला असं सांगायचंय की तुम्ही त्यांना ऍक्सिडेंटने मारणार? काय इन्स्पेक्टर साहेब, मी पण त्यांच्याच कुटुंबातला एक सदस्य आहे. उद्या माझ्याही जीवाला धोका होऊ शकतो. आय सी, म्हणजे तुम्ही डबल गेम खेळण्याची तयारी सुद्धा केलेली आहे. इन्स्पेक्टर, मी जाणू इच्छितो, कसलाही गुन्हा नसताना माझ्या क्लायंटला पोलीस स्टेशनला बोलवून घेण्याची गरजच काय? आमच्याकडे तशी रितसर कंप्लेंट आलेली आहे आणि तसंही त्यांना फक्त वॉर्निंग देण्यासाठी पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलेलं आहे. वॉर्निंग गुंड आणि टपोरी लोकांना दिली जाते, रेप्युटेटेड आणि एज्युकेटेड लोकांना नाही. माझे क्लायंट सयाजी हे एक उत्तम बिझनेसमॅन, नवे VIP बिझनेसमॅन आहेत. कायद्यासमोर गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. श्रीमंत, गरीब, VIP किंवा त्यांच्या प्रतिष्ठेला काउंट केला जात नाही. अच्छा, मग त्या अक्षय देशमुख विरुद्ध आता मी कंप्लेंट करतो. यस, आम्ही कंप्लेंट लिहिणारच. हे बघा, जे काही करायचं आहे ते कायदेशीररित्या करा. उद्या असं नको व्हायला की तुम्हाला अक्षय देशमुखांची माफी मागायला लागेल. इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला फुकटचे सल्ले द्यायची फार वाईट सवय दिसते. मी तुम्हाला एक सल्ला देऊ? प्लीज, यू कॅन गो नाव. नाही, आता जातो मी, पण लवकरच भेटू. चला रे. मायकल, जे काय करायचं ते लवकर करा. बाजी उलटायच्या आत. माझे पुरेपूर प्रयत्न चालू आहे. तुम्ही काळजी करू नका, आईंचा शोध लवकरच लागेल. पण ही लोक आता डोई जड झालेत हो. आम्हाला धक्क्यावर धक्के देत चाललेत. आमच्या कंपनीला मिळणारं टेंडर आता त्यांच्या कंपनीला मिळालं. दगडूशेठ, त्यात आपण काही करू शकत नाही. हे बघा, कोणाचे हातपाय तोडायचे असतील तर सांगा, आपण लगेच तयार. नाही, पण तसं काय मला म्हणायचं नाही. काय करणार, आपलं तेच काम आहे. सांगा, करायचं का? सध्या तरी तसं करायचं नाही. दुसरं काम सांगा. तुम्ही आता फक्त सयाजीसाठी काम करायचं. त्याने अक्षयरावांच्या होणाऱ्या सासऱ्याला घरी जाऊन धमकी दिली. कधी? काही दिवसापूर्वी. तशी आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट पण केली आहे. कोण होता इन्स्पेक्टर तिकडे? इन्स्पेक्टर जाधव. ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, मी बघतो काय करता येईल ते. बरं, जे काय करायचं ते लवकर करा. नक्कीच येतो मी. चला. हॅलो. काय रे अक्षय, तू माझ्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केलीस? अरे, तुझ्यामुळे आयुष्यात पहिल्यांदा मला पोलीस स्टेशनची पायरी चढायला लागली. काही समजून न घेता तू स्वतःच्या मनानेच सगळे निर्णय घेतोस. अरे, तुला काय मी अट्टल गुन्हेगार वाटलो काय?